श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे रविवार आणि दिनांक आहे 6 एप्रिल आणि या दिवशी आलेली आहे रामनवमी. आपल्या हिंदू धर्मामध्ये रामनवमी या सणाला खूप विशेष महत्त्व दिलं जातं. दरवर्षी चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा उत्साह साजरा केला जातो. त्याचबरोबर प्रभू श्रीरामांचा जन्म या दिवशी झाला, म्हणूनच या दिवशी भगवान रामाच्या जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी रामभक्त रामाची मनोभावे पूजा करतात. तसेच भगवान श्रीरामांसोबतच माता सीतेची पूजा केल्याने भक्ताला प्रत्येक दुःखातून मुक्तता मिळते आणि सुख व समृद्धीची प्राप्ती होते. तसेच दुर्गेचा 9व्या रूपाची म्हणजे सिद्धिदात्रीची पूजा करण्याची परंपरा या दिवशी आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या 9व्या दिवशी नवमी जी आहे तर ती साजरी केली जाते. चैत्र महिन्यातील प्रतिपदेपासून नवमी तिथीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या दिवशी भाविक उपवास देखील करतात. पण यंदा रामनवमी कोणत्या तारखेला शुभ मुहूर्त दुर्मिळ योग कोणता आहे तो आपण जाणून घेऊया. हिंदू पंचांगानुसार 6 एप्रिल रोजी रामनवमीचा शुभ मुहूर्त सकाळी 11:08 ते दुपारी 1:39 राहील. पूजा मुहूर्ताचा एकूण कालावधी सुमारे 2 तास 31 मिनिटे असेल. यावर्षी रामनवमीला अनेक शुभयोग निर्माण होत आहेत. अशा शुभ मुहूर्तावर श्रीरामांची जयंती साजरी केल्याने अनेक पटीने फायदे मिळतात. रामनवमीच्या दिवशी रवी पुष्य, सुकर्मा, रवी, सर्वार्थसिद्धी असे अनेक योग निर्माण होत आहेत. रामनवमीला सकाळी 6:55 सुकर्मा योग निर्माण होत आहे. त्याशिवाय 7 एप्रिल रोजी सकाळी 6:18 ते 6:17 रविपुष्य योग असेल आणि सर्वार्थसिद्धी योग जो आहे तर तो सकाळी 6:18 सुरू होईल आणि तो संपूर्ण दिवसभर राहील. असा हा योग जे आहे तर ते रामनवमी दिवशी होणार आहेत. रामनवमी हा सण भगवान श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. रामभक्तांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या शुभप्रसंगी भक्त विविध विधींनी भगवान श्रीरामांची पूजा करतात. रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाला माता सीतासह लक्ष्मण व बजरंगबली यांचीही पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीराम हे भगवान विष्णूचे 7वे अवतार मानले जाते. तर रामनवमी या शुभ मुहूर्तावर आपल्याला घरामध्ये काही प्रभावी उपाय करायचे आहेत. हे उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होईल. घरात आपल्याला या ठिकाणी असा हा रामदिवा लावायचा आहे. हा दिवा जर आपण उद्या आपल्या घरामध्ये जर लावला तर सर्व शत्रू जे आहेत तर ते शत्रू तुमच्या पुढे गुडघे टेकवतील. तुमचे सुखाचे दिवस सुरू होतील. घरामध्ये पैसा येऊ लागेल. दारिद्र्य घरातलं संपून जाईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, कष्ट आणि मेहनत करून जर तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील किंवा तुम्ही खूप कष्ट करत आहात, मेहनत करत आहात, पण तुम्हाला योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही, तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण लागत नाही, तसेच घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत आहेत, म्हणजे सतत भांडणं होत आहेत, नवरा बायकोचे असतील किंवा मुलाचे वडिलांचे असतील किंवा आईचे वडिलांचे असतील, अशा पद्धतीने सारखे भांडण तंडा घरामध्ये होत आहे, किरकिर घरामध्ये होत आहे किंवा तुमच्या घराला काही दोष लागलेले आहेत, मुलं हे ऐकत नाही, मुलांचा अभ्यासात मन लागत नाही, मुलांची प्रगती कुठेतरी थांबलेली आहे किंवा तुमच्या घरामध्ये पैसा येणं बंद झालेलं आहे, पैशांच्या भरपूर समस्या तुमच्या घरामध्ये जाणवत आहे, पैसा आला
वाटला की कुठे ना कोणत्या मार्गाने तो बाहेर निघून जात असेल, पैसा हा घरामध्ये टिकून राहत नसेल आणि अशाच अनेक ज्या समस्या आहेत. आता पहा, आपल्या घराला एखाद्या वेळेस नजर देखील लागली जाते. तर ही नजर आपल्या जो एखादा शत्रू असतो किंवा आपल्या घराची प्रगती झालेली ज्या व्यक्तीला देखवत नाही असा हा शत्रू आपल्या घरामध्ये गुप्त रीतीने जर आपल्यावरती काही नजर दोष लावत असेल, काही शत्रू पीडा लावत असेल, तर अशा ह्या शत्रूचा सुद्धा नायनाट होण्यासाठी हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय रामनवमीच्या दिवशीच केला जातो, त्यामुळे हा उपाय नक्की या दिवशी करायला विसरू नका. तर पहा, हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला पहा उद्या काय करायचं आहे. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करून घ्यायचं आहे. स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. या दिवशी जर तुम्हाला पिवळे वस्त्र परिधान करणं शक्य झालं तर नक्की पिवळे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. श्रीराम प्रभूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांच्या फोटोची पूजा करायची आहे. नसेल तर आपल्या घरामध्ये बाळकृष्ण असतात, त्यांच्यावर तुम्ही अभिषेक करू शकता. त्यांच्या फोटोची पूजा किंवा त्यांच्या मूर्तीची पूजा तुम्ही या दिवशी करू शकता. त्याचबरोबर आपल्याला विधिवत पूजा अर्चा, धूपदीप, अगरबत्ती सर्व करून घ्यायचं आहे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आता पहा, तुम्हाला हा दिवा लावण्यासाठी 9 पंत्या घ्यायच्या आहेत. मातीच्या पंत्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. आता जर तुमच्याकडे 9 पंत्या नसतील तर गव्हाच्या पिठाची कणिक मळायची आहे. त्यामध्ये मीठ घालायचं नाही आणि 9 कणकेचे दिवे तुम्हाला तयार करून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला 9 दिवे तयार करायचे आहेत. आता 9 दिवे का वापरायचे आहेत तर पहा, उद्या नवमी आहे म्हणून आपल्याला 9 दिवे करायचे आहेत. तर पहा, ह्या सर्व दिव्यांमध्ये तुम्हाला 2 वातींची 1 वात करून घालायची आहे. अशा तुम्हाला 9 दिव्यांमध्ये 9 वाती जोडवाती लावायच्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये गाईचं गावरान तूप तुम्हाला टाकायचं आहे आणि हे तूप आपण दिव्यामध्ये घातल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते. त्यामुळे त्यामध्ये आपल्याला गाईचं गावरान तूपच घालायचं आहे. तर एक प्लेट घ्यायची. त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकवाच्या साहाय्याने श्रीराम लिहायचं आहे आणि ह्या ज्या 9 ज्या दिवे आहेत तर त्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत. नंतर त्या सर्व दिव्यांना हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. त्यानंतर दोन्ही हात जोडायचे आहेत. श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळा जप करून झाल्यानंतर तुम्हाला रामरक्षा स्तोत्र देखील म्हणायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही सेवा करून झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे. आपल्या ज्या इच्छा असतील तर त्या व्यक्त करायच्या आहेत. काही दोष असतील, काही अडचणी असतील, शत्रू त्रास असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला सांगायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे दिवे जे आहेत तर तिथून उचलायचे आहेत आणि जी अयोध्या आहे पहा, अयोध्येच्या दिशेला तुम्हाला हे दिवे, जसं काय आपल्यासमोरच श्रीराम प्रभूंची मूर्ती आहे, अयोध्येच्या दिशेला तोंड करायचं आहे आणि आपल्याला श्रीरामांना जसं काय आपण ओवाळत आहोत असं आपल्याला मनामध्ये विचार करत हे जे दिवे आहेत तर ते ओवाळायचे आहेत. त्यानंतर ते दिवे घेऊन तुम्हाला तुमच्या तुळशीपाशी जायचं आहे आणि हे दिवे तुम्हाला त्या तुळशीपाशी लावायचे आहेत. आणि पहा, जर तुम्ही मातीचे दिवे घेतलेले असतील तर तुमचे तुळशीपाशी दिवे थंड झाल्यावर ते तुम्ही स्वच्छ करून परत वापरू शकता. जर तुम्ही कणकेचे दिवे घेतलेले तर त्या कणकेच्या दिव्यांचं एकत्र तुम्हाला गोळा तयार करून त्यामध्ये थोडीशी साखर टाकून ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे. त्या ज्या वाती आहेत तर त्या वाती तुम्हाला एकत्र एका भांड्यामध्ये थोडेसे 2-4 कापूर टाकून त्या जाळून टाकायच्या आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. उद्या हा उपाय नक्की करा. हा उपाय करण्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि हा उपाय ज्या घरामध्ये केला जातो त्या घरामध्ये नक्कीच पैशांच्या अडचणी दूर होतात, दारिद्र्य संपते आणि जे काही त्रास असतील ते सुद्धा दूर होऊन जातात. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.